तरी बघा फिश आणली खायला. कोणाकोणाला आवडते फिश. हे तर मी इथं स्वच्छ पाण्याने धुवून घेतली. पहिले खाली धुवून घेतली, त्याच्यात ती सगळी घाण काढली आणि नंतर स्वच्छ पाण्याने परत एकदा धुवून घेतली. हे बघा मस्त स्वच्छ झाली. तर चला मी दाखवते तुम्हाला फिशची रेसिपी. तर मी कशा प्रकारे फिश बनवते, तुम्ही कशा प्रकारे बनवता ते मला नक्की सांगा. तर मी ही फिश स्वच्छ पाण्याने धुवून घेतली. हे बघा मस्त स्वच्छ पाण्याने स्वच्छ धुवून घेतली. तर आता मच्छी धुवून झाली. आता मी बनवणारे मसाला मच्छीसाठी. तर हे मी बारीक चिरून घेतला कांदा आणि हे भाजणारे पुरा काळा होईपर्यंत हे मी असंच भाजणारे आणि त्याच्यात नंतर मसाले टाकणारे. तर मी इकडे लसण आणि अद्रक शिलून घेतली, कोथिंबीर चिरून घेतली थोडा आणि हे कांदा मस्त हे करणारे. तर ते बघा मी मिक्सरमधून काढून घेतलंय सर्व. त्याच्यात मसाले वगैरे टाकून सगळं खसखस धने आणि फूल हे टाकून मी सगळं भाजून घेतलं. मी काय मिक्सरमधून काढताना हे भाजताना काही तुम्हाला दाखवलंच नाही, कारण माझं मुली परेशान करत होते त्याच्यामुळं काही ते दाखवताच आलं नाही. आणि हे बघा मी आता हे मस्त छानपैकी असं भाजून घेणार आहे. चांगलं असं वास सुटीपर्यंत त्याला भाजून घ्यायचं आणि नंतर त्याच्यात मच्छीचे पीस टाकायचे. सगळे पीस मी याच्यात टाकून घेणार आहे आणि हे चांगलं असं. आणि मला नक्की सांगा कमेंट करून कोणाकोणाला फिश आवडते. तर नक्की कमेंट करून सांगा आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका. तरी मस्त अशी काळा मसाला वगैरे बनवला का नाही की मस्त अशी गावाकडची चव वाटते. काळा मसाला टाकून भाजी बनवायची मस्त गावाकडं असं गावाकडचंच वाटते. तर बघा आता मी याला सगळं हे मसाला या मच्छीला च्या पीसला सगळं असं लावून घेते, म्हणजे सगळ्या पीसला हे मसाला लागला पाहिजे. तर बघा हे सगळं लागलं. आता याच्यावर थोडं मी मीठ घालते. मीठ आता का घालायचं, लगेच असं फ्राय करताना मीठ टाकून द्यायचं याच्यात. नंतर मग काय होते, आपण पाणी टाकलं की नंतर वरून टाकलं की त्या पीसला काही मीठ लागतच नाही, काय नाही, तसंच राहते मग आतून. आणि नंतर थोड्या वेळ मी 5 मिनटं असं झाकण ठेवून घेते, कारण मग वाफेवर ते होतात. हे बघा झाली भाजी तयार. तर मी याच्यात पाणी टाकलं आणि वरतून कोथिंबीर टाकून दिला. तर माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका. बाय.